आता महाराष्ट्रातल्या एखाद्या आमदाराचं सोडा, आमच्या आमदारासारखं. आमचा आमदार 3दा आमदार निवडून आला, परंतु त्याच्या मनात अजिबात अहंकार नाही. नाहीतर महाराष्ट्रातल्या 99% आमदारांना एकच धंदा धरला, पायटून सावडणे आणि दुपारून लग्नाला भेटी देणे. म्हातारं दिसलं की पाया पडणे आणि ते मेलं की लगेच सावडायला जाणे. झाला राज्याचा विकासच झाला. महाराष्ट्र मतदारसंघ भरून ज्यानं पायटून सावडणे दुपारून लग्नाला भेटी देण्याची कृती ज्यानं केली तो आमदार झाला म्हणून समजा. दुसरं काही विषयच नाही. आज काही आमदारांचा एवढा अनुभव आहे की ते म्हाताऱ्याजवळ जातातच याच्यासाठी की हे मतदान यंदा एवढ्या वेळेस पडतंय का मतदान व्हायच्या आधीच जात. एवढा अभ्यास आहे. काही तर म्हाताऱ्याजवळ गेले की लगेच म्हणतात शेषराव पाटील बाबाची तब्येत काही बरी नाही, मला पुढच्याच महिन्यात येईल लागते. आणि मग पुढच्याच महिन्यात आमदारांना सांगितलेल्या दिवशी त्याच तारखेला शेषराव पाटलाचं म्हातारं गचकते. आणि मग आमदार म्हणतात, मग शेषराव पाटील लोकायला म्हणतात की आमदार साहेब अंतर्ज्ञानी, आमचे बाबा बरोबर गेले. आमदार साहेब अंतर्ज्ञानी नाही भाऊ, आमदार साहेबाला माणसं मातीत घालायचा पक्का अभ्यास आहे. आमदार साहेब कसे जानतात त्याने, तो म्हातारा कोंबडे कापू कापू दमलं आणि आमदार खाऊ खाऊ दमलं, मेलं ते कापू कापू जीव. आणि मग सावडायला आलेले ईश्वर त्यांना सद्गती देव. सद्गती तुमच्या बापान ठेवली का? तुम्ही देता कोणत्या पण येड्याला पंचायत समितीचं, कृषी उत्पन्न बाजार समितीचं तिकीट. तसं देव कोणाला सद्गती द्यायला पागल आहे का? देव आपल्या बऱ्या वाईट कर्मानुसार सद्गती देत असतो. पाप पुण्य 50-50 आहे. माणसाचा जन्म आहे. पाप 40% आहे, पुण्य 60% आहे. माणूस असून श्रीमंता घरी जन्म आहे. पाप 20% आहे, पुण्य 80% आहे, स्वर्ग प्राप्ती आहे. पाप 0% आहे, पुण्य 100% आहे, मोक्ष प्राप्ती आहे. मोक्ष प्राप्ती. आणि जीवाची जीवावर कृपा होत नाही भाऊ. हे आमदार लोकांची दुकान आहे. 5 कोटी लावणे 500 कोटी कमवणे हे दुकान आहे. दुकानात गिऱ्हाईक कशासाठी जात? माल चांगला आणायसाठी का म्हणतं ते चाला दुकानदारांना देऊन येऊ? कशासाठी जात? माल चांगला आणायसाठी. तसे उभे कशासाठी राहतात? कशाला एवढी उठाठेव करतात? यायच्या 10 पिढ्या सुखानं खातील एवढाच यायचा धंदा आहे. जीवाची जीव फक्त परमेश्वराची जीवावर कृपा होती. परमेश्वरानं 1000 कोटीच्या किडन्या तुम्हाला फ्री दिल्या, 2000 कोटीचे वाल दिले, 3000 कोटीचे इतर इंद्रिय दिले, 4000 कोटीचे डोळे दिले, 5000 कोटीचं हाड दिलं आणि पृथ्वीच्या किमतीचं शरीर परमेश्वरानं तुम्हाला 1 रुपया न घेता दिलं. म्हणून परमेश्वराच्या भक्तीसाठी माणसाचा जन्म हे आमदाराच्या मागे हिंडायसाठी नाही.